अखेर लोकसभा निवडणुकांचं बिगुल हे वाजलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 एप्रिलची डेडलाईन दिलेली आहे आणि त्यावरून मतदानाचा मुहूर्त हा एप्रिलच्या अखेरीस किंवा मेच्या पूर्वार्धात निघू शकतो। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वतयारीसाठी पत्र दिलं गेलंय। पूर्ण तयारी करण्यासाठी 16 एप्रिल ही डेडलाईन आहे। आता निवडणुकीपूर्वीची कामं काय असतात तर मतदान यंत्र ही अद्ययावत करायची असतात, मतदार नोंदणी करून घ्यायची असते, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करायची असते, अंतिम यादी तयार करायची असते आणि त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करायच्या असतात। याचबरोबर जी काही निवडणूक पूर्वीची जी कामं असतात ती सगळी कामं ही 16 एप्रिल पर्यंत त्यांना पूर्ण करावी लागतील। आता पंचवार्षिक निवडणुकांच्या वेळी कामांची डेडलाईन ठरवताना निवडणूक आयोग प्रत्यक्ष मतदानाची एक तारीख ही ढोबळ मानाने जाहीर करते, तशी ही 16 एप्रिल ही ढोबळ तारीख आहे। यावेळेस याच तारखेस मतदान होईल अशातला भाग नाही, मात्र या तारखेच्या आसपास निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते। प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाच्या आधी 45 दिवस आचारसंहिता ही लागू करणं गरजेचं असतं। म्हणजे ज्यावेळेस निवडणूक होईल त्याच्या 45 दिवस आधी ही आचारसंहिता जाहीर करणं गरजेचं असतं आणि म्हणून मार्चमध्ये या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि साधारणतः एप्रिल अखेर किंवा मेच्या पूर्वार्धात या निवडणुकांचा मुहूर्त ठरू शकतो। यावेळेस म्हणजे 2024च्या निवडणुकांमध्ये साधारणतः 9,14,00,000 मतदार हे मतदान करतील असं सांगण्यात येतं। म्हणजे सध्या तरी 9,13,44,000 मतदार हे पात्र ठरलेले आहेत। अद्याप ही नाव नोंदणी ही सुरू आहे आणि त्याच्यामुळे तो आकडा 9,14,00,000 पर्यंत जाऊ शकतो।